नमस्कार मंडळी. कथेचे नाव आहे अपरिचिताचा शेवटचा प्रवास. लेखक आहेत डॉक्टर सुभाष भोसले आणि दिग्दर्शक संकलक आहेत श्याम मस्कर. ही गोष्ट आहे एका अपरिचिताची. मी एक टॅक्सी चालक आहे. मुंबई शहरात व उपनगरात टॅक्सी चालवतो. बहुतेक वेळा मी रात्रपाळी करतो. गेल्या आठवड्यात रात्री साधारण 11 वाजता एक वयस्कर गृहस्थ माझ्या टॅक्सीत बसले. पांढरा शर्ट, राखाडी विजार, थकलेले डोळे, पण त्यांच्या आवाजात एक वेगळाच ठामपणा होता. टॅक्सीत बसताच ते म्हणाले, आज रात्री तू मला 5 ठिकाणी घेऊन जायचे आहेस. मी तुला 5,000 रुपये रोख देईन. पण प्रवास संपेपर्यंत का, असा एकही प्रश्न विचारायचा नाही. त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली, ज्यावर 5 पत्ते लिहिले होते. पहिला थांबा, बोरिवली, अभिनव नगरमधील एक जुने घर. मी गाडी थांबवली. ते खाली उतरले नाहीत. त्या घराकडे शांतपणे पाहत राहिले. 10 मिनिटे गेली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ओठांवर शब्द नव्हता. चला, पुढच्या ठिकाणी जाऊया, ते हळूच म्हणाले. दुसरा थांबा, बोरिवली, अशोकवनमधील एक प्राथमिक शाळा. गेट बंद होते. आत अंधारात खेळाचे मैदान दिसत होते. ते गाडीतून उतरले आणि हळूहळू झोपाळ्याकडे गेले. तिथे बसून ते हलके हलके झोके घेऊ लागले. 20 मिनिटांनी ते परत आले आणि म्हणाले, इथे मी 43 वर्ष शिक्षक म्हणून काम केले. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ इथेच गेला. तिसरा थांबा, एक छोटेसे जुने कॉफी हाऊस. ते आत गेले आणि चहाची एक ऑर्डर दिली. एका कोपऱ्यात बसले, पण चहाला हातही लावला नाही. फक्त आजूबाजूला पाहत राहिले. 15 मिनिटांनी चेहऱ्यावर एक स्मित घेऊन ते बाहेर आले. इथेच मी पहिल्यांदा उमादेवीला, माझ्या पत्नीला भेटलो होतो. 1980 साली. त्यांनी आठवण सांगितली. चौथा थांबा, दौलतनगर स्मशानभूमी. ते खाली उतरले आणि एका स्मृतिफलकासमोर उभे राहून काहीतरी पुटपुटत राहिले, जणू प्रार्थनाच करत होते. अर्ध्या तासाने परत आले तेव्हा त्यांचे डोळे लाल झाले होते. ते म्हणाले, माझी पत्नी उमा गेल्याला आता 3 वर्ष झाली. पाचवा थांबा, एक मोठे सरकारी रुग्णालय. त्यांनी तिथे गाडी थांबवायला सांगितली आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, आता मी तुला कारण सांगतो. मला 4थ्या टप्प्यातील कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणतात, काही आठवडे, कदाचित काही दिवसच उरले आहेत. म्हणून आज रात्री मला माझे संपूर्ण आयुष्य शेवटच्या वेळेस डोळे भरून पाहून घ्यायचे होते. ते शांतपणे म्हणाले, ते घर जिथे मी माझी मुलं वाढवली, ती शाळा जिथे मला माझ्या आयुष्याचा उद्देश सापडला, ते कॉफी हाऊस जिथे मी प्रेमात पडलो, ते स्मशान जिथे मी माझ्या पत्नीला शेवटचा निरोप दिला, आणि हे रुग्णालय जिथे आज मी दाखल होणार आहे. मी पुन्हा घरी परतणार नाही. त्यांनी 5,000 रुपये माझ्या हातात दिले. धन्यवाद. तू मला माझे आयुष्य पुन्हा एकदा पाहायला मदत केलीस. माझ्या आयुष्यातील तू शेवटचा अपरिचित माणूस आहेस, पण खूप माणुसकीने वागणारा. मी म्हणालो, नको काका, हे पैसे मी घेऊ शकत नाही. ते म्हणाले, प्लीज घे. हे देण्यासाठी माझ्याकडे आता कोणी नाही. पत्नी नाही. माझी मुलं माझ्याशी बोलत नाहीत. मित्रही उरले नाहीत. पण तू मला 3 तास दिलेस. माणुसकीचे 3 तास. त्याची किंमत पैशांपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यांनी आपली छोटी बॅग घेतली आणि रुग्णालयात निघून गेले. मी स्टेअरिंगवर डोके टेकवून रडू लागलो. दुसऱ्या दिवशी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्यांना भेटायला गेलो. मला पाहून ते हलकसं हसले.
तू आलास? मी म्हणालो, तुम्हाला असं सोडून देणं मनाला पटत नव्हतं. आम्ही 2 तास बोललो. त्यांच्या पत्नीबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल आणि त्यांच्या मुलांबद्दल. मी रोज त्यांना भेटायला जाऊ लागलो. कधी चहा घेऊन जायचो, कधी वर्तमानपत्र वाचून दाखवायचो, तर कधी फक्त त्यांच्या शेजारी शांत बसायचो. एकदा ते म्हणाले, मी एकटाच मरणार असं वाटलं होतं, पण तू आता इथे आहेस. शेवटी एक अपरिचितच कुटुंबासारखा झाला. हेच माझं भाग्य. मी त्यांचा हात हातात घेत म्हणालो, तुम्ही एकटे नाही आहात. 20 दिवसांनी पहाटे 3 वाजता त्यांचं निधन झालं. मी त्यांचा हात धरून तिथेच बसलो होतो. त्यांचे शेवटचे शब्द होते, सगळ्यांना सांग, अपरिचित लोकांकडे लक्ष द्या. आपण सगळे कुठे ना कुठे निघालो आहोत. काही जलद, तर काही हळूहळू. पण वाटेत माणुसकी दाखवत जा. तू तसं केलंस आणि माझे शेवटचे दिवस सुंदर केलेस. मॉनिटरचा आवाज थांबला आणि स्क्रीनवर सरळ रेषा दिसू लागली. त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त 6 लोक होते. मी, 3 परिचारिका, एक वकील आणि त्यांचा एक जुना विद्यार्थी. 43 वर्षांचे अध्यापन, 52 वर्षांचा संसार, 81 वर्षांचे आयुष्य आणि शेवटी फक्त 6 माणसं. त्या दिवशी मला एक मोठा धडा मिळाला. प्रत्येक अपरिचित माणूस कोणाच्या तरी आयुष्याचं संपूर्ण जग असतो. प्रत्येक प्रवाशामागे एक कथा असते. प्रत्येक माणूस जगत असतो आणि कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं इतकीच त्याची अपेक्षा असते. आजही त्यांनी दिलेले 5,000 रुपये मी खर्च केलेले नाहीत. ते माझ्या टॅक्सीतच ठेवले आहेत. कारण प्रत्येक प्रवासी कदाचित आपल्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासावर असू शकतो. त्या शिक्षकानं मला शिकवले, माणुसकी ही काही वेगळी गोष्ट नाही, तीच खरं आयुष्य आहे. चला, आपणही असा प्रयत्न करूया. कदाचित आपल्याला भेटणारा एखादा अपरिचित माणूस त्याच्या शेवटच्या प्रवासाला निघालेला असेल. आपण त्याच्या आयुष्यात थोडासा का होईना प्रकाश आणि माणुसकी देऊया. माणूस म्हणून जन्माला आलो तर माणुसकी विसरून कसं चालेल? मंडळी, ही कथा खरंच एखाद्या टॅक्सी चालकाचा खरा अनुभव आहे की लेखकाची कल्पनाशक्ती हे आम्हाला माहीत नाही. केवळ चांगला संदेश देण्याच्या सद्भावनेने आम्ही ती शेअर करत आहोत. धन्यवाद.